हा माझा भाऊ शिकवते. दादा कसा बनवतो तू रोडगा सांग. पहिले अशी पोळी बनवायची, त्यानंतर त्यापेक्षा छोटी पोळी बनवायची. तीन गज आणले ना सकाळला कामाला बनला रोडगा. अशी हवाई रोडगे राहिले हो का? बाकीचे कुठे? तिकडे गेले का? अच्छा. लहाना जाऊ तुमचे बाकीचे भाऊ तिकडे गेले. गौराशातून ते तिकडे गेले दूर. करायची आहेत. मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर तुम्ही बघत असताना मागं सर माझी पूर्ण फॅमिली आहे आणि आज आम्ही आलेलो आहे गजानन महाराजच्या विहिरीवर आणि आज आम्ही इथे बनवणार आहे रोडगे. तर सर्वजण आलेले आहे आणि रोडगेची पण तयारी झाली. इथं थोडंसं चालू आहे यांचं गप्पा करणं. तर चला तर मग आज काय काय बनवणार हे मी सर्व दाखवते. सर्व झालेलं आहे काय चिरचर करणं? ते काय रडत आहे? काय झालं? काय झालं पिल्या? जा तिला चिप्स पकड घेऊन दे जा. अरे बापरे, घे विजू तिला. इकडे चालू आहे पूजेची तयारी. अगोदर चुलीची पूजा केली का ताई? करत आहे का? बरं ठीक आहे. हो हो पूजा करते ताई, करून घे पूजा. किती दिवसानं आलो आपण गयांच्या विहिरीवर? हा नाही असं भंडारा करण्यासाठी. हा पहिल्यांदा. चलो फर्स्ट टाइम. हो करा चुलीची पूजा. का हे बच्चा पाटी आणि इकडे वांगी पण चिरणं झाली. इकडे रोडगेचं पण भिजवलं सर्व. तर इथे आता बनत आहेत रोडगे. तुम्ही आत्ता झाली का दादा? अच्छा हो का? आणि अच्छा पूजा का? हां पूजा करून घ्या तुला. इथे ताई पूजा करत आहे चुलीची. हिची नवनो केव्हा करायची आहे? करायची आहे का? तुम्हाला जमतात रोडगे? का करून पा तेच म्हणून राहिली. शिकून द्या तुमच्या लहान भावाला. एक नंबरची बना. कशी ते सांगा आधी. अहो ते म्हणतात तोंडाचा चुरा एक नंबर त्याला म्हणतात. हा अच्छा असं आहे का? चिकू हा आता तिघही भाऊ मिळून मस्त रोडगे बनव चांगले. कच्चे नाही राहिले पाहिजे. एकच घातली आहे का बेटा? ते एकच घातली.
काय माहिती असणार त्याच्यामध्ये. जर दिवार आत नसेल ना बेटा खाली ठेवला नाश्ता काय आणला का? ये ना खाना तू हे समोसा न ग मला न ग ते लेकरांना दे. घे ना नाही लेकरांनाच खाऊ दे. ओले बापले पाच समोसा खाते. मसाला आहे का त्याच्यामध्ये? बिना मसाल्याचा समोसा नसते. लय मोठी आहे का कचोरी? लय मोठी नाही खूप मोठी म्हणतात तिला. खूप मोठी आहे म्हणा. हा काय म्हणते? जमलं तुम्हाला का हो? जमलं शिकवलं भावानी शिकवलं. झाले वरूनच टाका लागते ते हलवा लागते ते. काय पाणी होते ना. काय बनवते? मठ्ठा बनवते का? बर्फ बस चुलीवरच. हे भांडी इथूनच घेतले ना बापूनी? गंज नाही थोडीशी टाकून द्या आणखीन. नाही का नाही झाल्यावर मग हा हे लागते चमच नाही. चम्मच घेऊन जा. तेल टाकते बस. हलू का ते? हा एका साईडला असं ठेव. ओके चला. थंड वाटते तेवढं. हा बरं मी काय तुम्ही लेकराच्या आंघोळ्या केव्हा करू राहिले? ते झाल्यानंतर यांचं बरं. फिक्का फिक्का तिखट समोसा खाऊ. थँक्यू. हो करताय फुलं वेचत आहे कशासाठी? होळीसाठी. हा मम्मीने सांगितले. अरे तर मग याचे कलर बनते म्हणून होळीसाठी. म्हणून मम्मीने सांगितलंच ना तुला. चांगली हे का इथंच आहे. हे घे. हे आता पडलेले की ताजे हां घे पॉलिथिन मध्ये. याचे ना फुलं हे सोकल्यानंतर याचा कलर बनते होळीसाठी खड्याला. म्हणून मम्मीने सांगितलंच ना तुला. हा ऑरेंज कलर बनते याचा. वेच असे चांगलं स्वच्छता अभियान. अरे हळू दक्षू हळू. दक्षू इतक्या स्पीड मध्ये धावला इथनं. भागो रे भागो दक्षू. हा माझा भाऊ शिकवते. दादा कसा बनवतो तू रोडगा सांग. पहिले अशी पोळी बनायची त्यानंतर त्यापेक्षा छोटी पोळी बनायची. हाय रोडगा त्याच्यावर दुसरी पोळी त्याच्यावर तेल. मम्मी बड़ी मम्मी ये भर गया मतलब सकाळला कामाला बनला रोडगा. सकाळ आता मस्त. हे केलेलं आहे गरम.
पाणी सोडा लागेल. हो बेटा, गरम पाणी आहे ना बाजूनं, गरम पाणी आहे ना. पहिले वांग दबलं लागते मग पाणी सोडावं लागतं बेटा. ते घट झाली की नाही मग लवकर नाही पाण्याने आणखी शिजत नाही. थोडस शिजू दे मग पाणी टाकू त्याच्यामध्ये. काय चालू आहे? सॅलेड. इकडे चालू आहे रोडगे बनवणं. आणि इथे माझी ताई देवासाठी नैवेद्याचं ताट काढत आहे. हे भांडे धुण्याचं नळवून ये, त्याच वाट्या कामात येतात आपल्याला काय. आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये खूप सारे लोक येतात इथे गजाननाचे विहिरीवर भंडारे करण्यासाठी. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. आणि सर्वच जण आखरीतले रोडगे बनवत होते. आता आंघोळ करायची आहे ना? कपडे घेतले ना? चला गजाननाच्या विहिरीवर मस्त आंघोळ करायची. का बरं? काय झालं? थकला का तू? नहीं मारती. सुबह से काम कर रही हूँ. अच्छा, सुबह से काम कर इससे थक गया. ओके. जानू चला ना, होणं करावं लागते. हळू हळू दक्षू. हा चला जानू. नाही ती माझ्याजवळ येतच नाही, तेव्हा जोडूच राहते ते. चला. हा ना, तिची आंघोळ करावं लागते ना. चल ना, तुझ्या जोड राहते ते मामाजवळ. आम्ही दोघे घेतले. खरंच का? म्हणून चांगलं आहे. बदमाश झाली. झाले का चुटकीचे दर्शन? जानूचे दर्शन झाले. हो, तुझ्यासारखी आहे. हो बाबा. तर मग देवांना ताट आणलं होतं ते पण दाखवून झालं आणि आमचे दर्शन पण झाले. चला, काय करते तिथं बसली. नाही चल काही नाही ना. चल घाल चप्पल घालून. चला विहिरीचे दर्शन करा. चल विहिरीचे दर्शन कर. चला जे जे पाणी पाहतो याच्यामध्ये एवढं सारं पाणी आटलं आता. पावसाळ्याचंही ना याच्यावरून पाणी जाते विहिरीवरून. चलो कशी काढते ती. लाडपा किती जेवण चालू आहे दोघांचं. ये दक्षू खा. दक्षू भूक लागली तुला. बेटू ए जानू चल जेवण कर. आणि इथे आई, उर्वी आणि कल्याणी ताई पण आल्या होत्या. आणि इकडे चालू आहे माणसांची पंगत बसणं. तर पप्पा पण आलेले होते.
जेवण करण्यासाठी. तर इथे सर्वात अगोदर इथे माणसांची पंगत बसणं चालू आहे आणि इकडे दादा सर्वांना वाढत आहे. आणि खूप दिवसापासून आमची इच्छा होती की बा गजानन महाराजच्या विहिरी रोडगे बनवायचे. तर आज ताईंनी जेवणामध्ये बनवलेलं होतं वांग्याची भाजी, वरण, रोडगा, भात, त्याच्यानंतर मठ्ठा, सॅलेड. तर आज एवढं सारं होतं जेवणामध्ये. का भांडे घासणं बापरे बापूजी. बहारो फूल बरसा हो के भारती तानी फुल बरसा है आप तू. भांडे घासले नाही की म्हणून की फुल टाकले. अच्छा 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 पाहून घे. या दोघांनाच घासले वाटते दादाने नेने काकून बापू. हे सामान कशात काढलं आई? सामान कशात काढलंय हे सर्व भाजी वगैरे ठेवलं का? बरं. हा भांडे घासले लिस्ट तुमच्या भांड्यांची. काय दोघं जण विचार करायला का भांडे कोण उचलीन? चला उचला. माम भाषे एवढं जेवण केलं. चला हो आली. चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.